हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी बरेच वेळेस आहे ना यूट्यूबला व्हिडिओ बघितले ते बरं घरच्या घरी आयब्रो करण्याचे। तर आपण आहे ना आज ट्राय करू बरं का घरच्या घरी आयब्रो होतेत की नाही। कुणी नावं ठेवून हसू नका बरं का। व्हिडिओ लय मोठा होईल त्याच्यामुळे मी ना शॉर्टकटमध्ये ये नाही करते, बोलत नाही जास्त। हे असं काय केलं माहिती आहे का, आकार दिला। आपण पार्लरमध्ये गेल्यानंतर ती बाई कशी असा आकार देती तिच्या पद्धतीने। दिसायला सोंगावानी दिसतं बरं का। मी तुम्हाला एकीकडचं ट्राय करून दाखवते। भूतावानी दुसरं राहिले एखादा घाबरायचं आपले व्हिडिओ बघून। मी कुठला बी व्हिडिओ करते जास्त सिरियस होऊन बोलत नाही बरं का। त्याच्यामुळे आहे ना कोणाकोण राग येत असेल कॉमेडीमधून बोलताना। ट्राय करणार बरं का आपण आता फक्त। म्हणजे मी ना तुम्हाला एका आयब्रोला करून दाखवते, नंतर मी कॅमेरा ऑफ करून परत मग आता ते आपल्याला जसे जेवढे आयब्रो म्हणजे हे करायची ना तेवढे तिथं म्हणजे असं बॉर्डर आखून घ्यायची आणि पेस्ट असते ना आपली ती ना अशी लावायची। अगो माय, पेस्टनी लय आगाव होती। बॉर्डर नसते आखली ना तरी चाललं असतं बरं का, पण मी आखली। चला बाबा, तसं पाहिलंय तसं करायला। आता मी काय करते माहिती का, दोन इकड नाही ना इकडच्या आयब्रोला जसं केलंय ना तसं इकडच्या आयब्रोला करते आणि मग केस निघतात की नाही आपण ट्राय करून बघू। इकडची जशी आयब्रो केली की तशी इकडची पण नटवते आणि नंतर बघू आपण केस निघतात की नाही निघतात। मग अशी ना मी ह्या आयब्रोला मार्करने असा आकार दिलता बरं का, पण तो लय असं विचित्र दिसत होता आणि जास्त काळं झालं। त्यानंतर आहे ना आपली कोलगेट अशी आपल्याला जसं आकार द्यायचा ना तसं मी हातानेच लावून घेतली बरं का, आणि अशी ती थोडीशी सुकून द्यायची बरं का। आणि असे छोटे छोटे चिकट टेप आहे ना ते असे कापून ठेवायचे म्हणजे पटकन हाताला येते ना असं। चिकट टेपनी जास्त खेचल्या जाता। बघू आता कशा होत्या आणि कशा नाही आयब्रो। त्याच्यामुळे जास्त वाढलेले नव्हते बरं का।
आकार वाकडा तिकडा नाही आला म्हणजे बरं होईल. पार्लरमध्ये बी ना असं जास्त झटक्यास वळतात ना, त्याच्यामुळे केस उपटून येतात बरं का. पण पार्लरपेक्षा घरी जास्त तकलीफ होती बरं का केस असे ओढायला. लई तकलीफ होती बरं का. चिकट टेप काळा आहे बरं का, त्याच्यामुळे आहे ना केस त्याच्यावर दिसणार नाही. असं थोडं आहे ना कात्रीने हे करून घेऊ आपण. कात्रीले धारेवर का कातर साधी नका समजू. इकडचे केस तर जास्त कापण्यात गेले काय ना. माझ्या आयब्रोचे केस आहे ना लय पटकन उपसले जाते. तर पार्लरमध्ये बी जरी गेलं ना, कारण मला पावडरची ॲलर्जी, त्याच्यामुळे मी पावडर लावत नाही ना. जानू बाबू थोडं पाणी दे रे. हां पाणी थोडंसं हातावर थोडं टाक, थोडं. बस बस बस. छोटा नाही झाल्या. चिकट टेपले डेंजर येतो. असं जरी चिटकला ना लगेच केस उपसून येते. तर एक मिनटं.
बरं जाऊ द्या, टिकली सापडत होते, टिकली सापडाना बिघडल्या का काय तेच समजत नाही. पण थोड्या बारीक, माझ्या ॲब्रोज बारीक येतं मुळामध्ये, पण झाल्या की नाही झाल्या ॲब्रो व्यवस्थित. इथं थोडे केस राहिले सारखं वाटतंय. ओ जाऊ द्या, घरच्या घरी फ्रीमध्ये थोडाफार त्रास, थोडंफार म्हणजे असं तोंड भुतावानी होणं आणि ॲब्रो घरच्या घरी करता येणं, हे बी सगळ्यात मोठी कला आहे बरं का. कारण आहे ना, पार्लरवाल्या बिचाऱ्या पैसे देऊन शिकलेल्या असतात आणि आपण फुकटा फाकटामध्ये करायचं म्हणल्यावर थोडंफार फरक दिसणंच. मला हिच्यामध्ये फरक दिसतोय. माझे असा आकार पाहिला होता, हा आहे ना थोडा वेगळा आकार आला. पण ॲब्रो होतात की नाही होतात घरच्या घरी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. एक मिनटं टिकली लावून दाखवली असते तुम्हाला, मग कळतं बरं का ॲब्रो व्यवस्थित आल्यात का नाही. आता बघा ॲब्रोचा आकार व्यवस्थित दिसतो बरं का टिकली लावल्यानंतर. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला एका हाताने घरी ॲब्रो जमल्या की नाही. चला बाय सगळ्यांना.